रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 13वा भाग 57वा. गुरुचे पदिनी करी चार ते चाचू वरी धरी आपण कास एस प्रेमाचे नियधावे ध्यानाची या प्रसवे पूर्ण सिद्धी हेलावे फुटती जैसे किंबहुना गुरु स्मृती अंतरी भोगी आत्ता अवधरी बाह्य सेवा जरी जीवे ऐसे अवकार मने दाम्य करीती निके जैसे कौतुक माग म्हणती तैसे साचा उपासती गोसावी होते तेथे मी निवंती ऐसे करीती म्हणे तुमचा परिवारू जो आधावा ते तू रूपे ओहावरू मीचे एक आणि उपकरिते आपुले उपकरणे आधी जे तुलिया माझे ते तुलिया आवादी स्वामी ऐसे मारुनी वरू ते हो म्हणती श्री गुरु मग ते परिवारू मीची होईल उपकरण सकळीच्या मीच होईल एक तेव्हा उपासती कौतुके जैले गुरु बहुताची माये ते एकुलिया होऊन ठाये करून या जाणे आनवाय ते तेथे तया अनुरागत वेधलाली एक प्रतिव्रता एघवी ते क्षेत्र साऊने करवी लोभा करवीचे चतुर्वार ते अल्लाहू निघो वा बाहेरी तैसे गुरु कृपे पांजिते मीची आपुलिया गुणाची ले करीती गुरुसेवा स्वामिनी होऊन या गवसनी मीच भक्तीशी गुरु स्तोत्राची वृष्टी होईन तळविते ऐशीची मोरो धाची आज सृष्टी अनंतचरी म्हणे श्री गुरुचे भुवन आपण ते होईन आणि दास होऊनी दरम्यात येतील निर्गम्याशी दातारे ते बोलावीची उभारे ते होईन आणि द्वार पाळू उपावती मी होईन तेवे मी चलावीन छत्रे मी आणि करीन बिरीपण मी तुळ उपर जाणीची चव धरू होतू देतो स्वामी पुढे ओळखता होईन मीच होईन सागळ करू सुई गुरुवळ सांडिती पांडिगाच मीचिया हडप ही ओळगीत मीच ओळतिया मी करीन ओघाळीची होईन आसन आकार परिधान चंदनाची होईन उपचार मीच होईन सुहार बेगचर्या उपहारो आपणाची बोंबाळीनिया जे वेळी देवा आरोगिनिया तेव्हा पापी मीच होईन पुढती होईन विड नाट सेजाती जाडीन चरण संवाहीन मीच करीन होईन आपण वरी गुरु करीती आरोसन होईन पुरे ओवळावीची श्री गुरुची मन जयाचे देखील अवदान तो होईन चमत्कार तया श्रवणाची अंगणे होईल अश्वहीन स्पर्श होईन आसनी आगाची डोळे आळोधिन्या स्नेहाळे पाहताची तिळे कळे होईन तिने सरसे जो रुचती तो सरुम्या होईन की जे घ्रात सेवा एव ब्रह्मा मनोगत श्री गुरु सेवा वेंबाळीन वस्तू जात होईन जव हे ते असेल तव बोळगी ऐसे की जे मग देहाते नरळ ते बुद्धी आहे ते शरीराची मते बेळवती तेची क्षिती ते श्री चरण उभे ठाती श्री गुरु माझा स्वामी कवचित स्पर्श जित तेच उदके ते लया नायिके निके आपी आप ते श्री गुरु बोबाळिता जाती भुवना ते उजवळती तया दीपाचे दीप्ती लेवीन तेज चवर हन बिजिया ते लवो करीन प्राण ते आगाचा गान होईन मी जे आकाशिते श्री गुरु सतती परी सरती आकाश लया आकाशी नेईन ते परी जीवत मेलेसे संडी नेमतिया लोका ते धीट ऐसे गगनवया कोंडी कल्पचिया एरू लेवरी सिद्धी जयाचिया मानसा करुंडिया तैसा अपारू जो रात्र दिवस नेने घोडे न म्हणे आणि चिया दाटणे साजा होय ते उपासया नेने नावे गहन घरुनिया थोरावे
एकला करी आघावे एकची काळी हृदयवृत्ती पुढे आगाची ते देवडी काज करी होडी मानशीच्या एखादी वेळी गुरुचिया खेळ लेणे करीती जीवेची आज गुरुदाम्य कुशी गुरुपेया स्वापुटू गुरु आज्ञाने निवासो आपणाची अजो गुरुकुळे सुकलनिया गुरुप्रसंगी प्रदा धर्म जयाचे वर्णाश्रम गुरुपरिचयता नित्य जयाची आगा गुरुक्षेत्र गुरु देताच देवता गुरुमाता गुरुपिता गुरुसेवे पैरवता वर्गुणे श्री गुरुचे द्वार जे जयाचे सार गुरुसेवका हो दर प्रेम करीती जयाचे वस्त्र गुरुनीचे मंत्र गुरुवाक्याचनया शस्त्र हाती न खेती गुरुचरणी भले तेनी आहे पारणी तया सकळ निधी आणि त्रैकल्याची श्री गुरुचे उशिटे लोहे ते अवचिट्टे ते पिटे समाधीसिया कैवल्य सुखासाठी परमाणुघे उपनिधिया पायापाठी लावतात तरी हास स्वगाटी काही पारू गुरुभक्ती परी ते सत्कर्ममती कारण हे भक्तीच्या चाड जयात विश्वाची कोड जे हे सेवे वाचुनिया न मनी काही तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानतेने आहो ते असो वा देवो ज्ञान भक्तू हे जाण पा कारे तू ज्ञान उघडजिण्याद्वारे नांदता सेग जगापुरे या जे गुरु विस माझ जीव अभिलाखीय सोयेचुकू बोली केले एरवी असता हाती खळू बधाविता ओ आंधळू सरचिल्या पागाळू पासूनिया मूळ वर्णत मुका आळशी पाशीची पुका ते मने हाय निका रागू आणि पैकाराने ते स्थूळ पोसणे पलिडे मज म्हणे ज्ञानदेव परी तो बोलू उपसहाळवा आणि ओळगे असावा देवावा मना म्हणे ते बरव ग्रस्थातू परिसता श्रीकृष्ण भूत भार सिंहा तू तो बलतसे विष्णू पार्श्व ऐक म्हणे शुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे आग म्हणे जैसे कापुरावे ते रत्नाचे दळवावे जैसे ब्राह्म चोखडे आत बाहेरी एक पडे सूर्य जैसा बाहेर एक क्षळाला भीतरी उजळला ये दोही परी आला पाखळा एक मुक्ती एक आणि जळे पहातेने निर्मुळे होय बोले वेदाची बुद्धिबळे रजना रिस उजळे सौदन्य फेडे थिगळी किंबहुना पिया परी बाह्य चोख अवधारी आणि अंतरी म्हणून या शुद्ध एरवी तरी पंडुसुता आत बाहेर कर्म ते तत्व बीटतकू गा मृत जैसा गाढव तैसे निहाळीला कडू बिंद माखिला गुळू जैसा बोधाहून तोरण बांधिले ते उपवासे अन्न लेपिले कुंकम केले कहितिनिया सकळ ढिमाळे पोकळ जैळे वरती काय करू त्रिचियाळ फळत आतू हुशेने तेने कर्मे चिंबिले काढी ते सरे थोर बोले कुडा एरवी ऐसे के जोडे या लागी बाह्य भागू धुता चांगू ज्ञान फिटाले वगू अंतरीचा तेथे अंतर बाह्य गेले निर्मळत्व एक झाले किंबहुना उरले शस्त्रुत्व ते जीवित बाहेरची दिशे पाकत फिटर कृत्याची दीप जैसे विकल्प जे तेने उपजले नास्तिली विकृती पीपजे प्रकृती बीजे अंकुरू घेणे ते ऐके अथवा भेटे परी मनी काहीचे सुमटे मेघरे न काटे जैसे एरवी इंद्रियाचे बळे विषयावरी तरी लोळे विचाराचे ने विटाळे लिपी जेना भेटलिया वाटेवरी आणि माहेरी तेथे नातळे तया परी राहतो जाणे का पती पुत्रा ते आलिंगिनी एकचे ते
तारुण्यगी तेथे पुत्र भावाचिया अंगी ते रेगे कामो जैसे हृदयी चोख संकल्प विकल्प मसनोखळ कृत्याकृत्य विशेख फुटणे जाणे पाविये हेरा ते भेजे आधनी हरुळ न शिचे सैत्य विकल्पाचे ते लिपिजे मनोवृत्ती तया नाव शुशूच पार्थगा संपूर्ण ते देखिले ते जाण ज्ञान असे आणि स्थिरता साचे धरी रिगिलिया जयाच्या ते पुरुषाचे ज्ञानचे ऐशगा देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीचे वात्सल्य वरून नेदूचे स्नेह रान न वचे स्नेहा नवे भोरा सतीचिया प्रेमभोग काय लोभया दूर जाय परी जीवे विठेलीचे ठाय तैसे देह चाळाती नव्हे चेळू चित्ता आभ्रावसे ते आशाक न धावे भ्रन चक्री न भावे जैसे पथी का पिचिया एरजार सवे पंथू न वचे धून का नाही जीवे तरुवरा ते येणे जावे तैसे चाळकत्म आसुनिया पंचा भौतिक भूतोर्मी एक चाळीनेती वाटून ळी बळे पृथ्वी जैसे न ढळे तैसे उपद्रव्य उमाळे न लोटे जे दैन्य दुःखी तपे भवशोकी न कपे देहमृती वापिले पातलिनिया अर्थी आशा पिंडी भरे वय गजरे उज उपाय पाठमोरे नव्हे चित्ते निंदा नसती दिंडी काम लोभ वरपडी परी रोमा नव्हे वाकुरी मानसाची आकाश ते सोरो ओसरी पृथ्वीवरी विरो परी नेने मोहरो चित्तवृत्ती हाती लहाली फुली पासवना जीवे न घाली तैशी न लोट दुर्वाक्याशी शिलेला साता शिरा न उचिया कल्लोळी कूप नाही मंदाचरी आकाश न जळे जाळी दव बियच्या तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पतीही तैसे स्थैर्य भाष्य बोलिले ते सेविषी न ते हे दाश गा देखणेय ते स्पर्श निगे ते जेथे आग जिवे जोड ते ज्ञाने उघडे साचा आणि इसाळ जैसा घरा ते द्वेद हिती येरा न विषय भांडारा बुद्धिक जैसा का एकलया बाळका वीर पडोनिया ठाये अंबिका मधुविषयी मधु भक्षी लोळीनी जैसी अर्जुना या परी अंतकर्ण जतन करी निंदी उठे ठाये द्वार इंद्रियाच्या जेणे काम बागुल एकनी हे आशा शियाच्या देखणे जेवे एकली म्हणून या बिहारे थीट जैसे दाटुगा पती काळाशी करी टेह्याने गेले प्रवृत्तीशी संचनिया वायपेने देहा सकट टाकणे समयावरी करणे भुजिंग घाले नायाचिया महाद्वारे प्रत्यहाराचिया ठाणातरी ते यददम शरीपे जागवी उभे आधारी नाभिकंठे बदत्रयाचे घरटी चंद्र सूर्य सुपटी सूर्यचित्त समाधानाच्या शेजपाणी बांधणे घाली चित्त चैतन्य समरशी आतुरत अंग अंत कर्णिग्रिय जो तो हा हे जाणोनिया हा आधी तेथे विजयो ज्ञानाचा पै जयाच्या ज्ञान आपण शिरी जावे अंतकरण निष्कारे जाण ज्ञानाचे आणि विषयाविखे वैराग्याची निके पुरवणी मानसी एक आधी वैलिया अन्ना लाळ न लो घोटी सरना का न सूर्य आलिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे घरी न रिगवे व्याघ्रे वीर न चव वचने वस्ती जीवे धडाधडी लोहसय घडी न घालवे जैसे न करवे उर्शिस आज गराचिया अर्जुन तेने पांडे जयासिया विषया वार्ता नावळे
नेंदे नेंद्रियाच्या तोडे काहीच जावे जयाचे मनी आसल्य देही अतिकार्ष शमिष दे श्रौच जयाची आगा पतोव्रताच्या मेळावा ठाई पांडवा युगा जया व गावो आतू देता बहुत योग हा विजयाकडे धाव न लाहे तो नाव संघाताचे नाराताची अनारथू पयोपकी लोळणे तैसे लेखे भोगणे ये किय अस्ति स्वर्गीय मानसे एकोनिया मनी एक पिशेच्या जैसे श्वासने का तेही विषय वैराग्य ते आत्मा लाभाचे सभाग्य येणे ब्रह्मानंद योगे जीवे होती उभया भोगी त्रासू देखीसिय जे भूवसू तेथे जाण रहिवासू ज्ञानाचा तू आणि संचाडाचेन्या परी चेष्टा पुत करी केली पे शरीर वसोनेदी वर्णाश्रम पोषक कर्मे नित्या नेमिकती तया माझिया काही न ठके आचारता परी मिया केले ते काही माझिया सिद्धी गेली नाही ठेले वासन्या माझी ऐसे वाचचितन वायू सर्वत्र विचाराने निरभागिया उदेजने सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा कोजविन चाले तैसे अष्ट बहीन भले वर्तन त्याचे ऋतुकाळी तरी फळती परी फळलो न नेनती तया वृक्षाची ऐशी वृत्ती कमी दसा एव मनी कर्मी बोले तिथे अहंकार उनी झाली एका वचिया काढिली दोषी जैसे बदवेदी जैसे हसती आकाशी देही कर्मे तैशी जयाची आगा मद्यपा आगीचे का लेपा हाचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे पांडे देहे जया मी आहे ते शेची नाही निहंकाराता तया नाव हे संपूर्ण जेते देसे तेथेची ज्ञान विस अनारिशिया बोली नयन जन्म मृत्यू जरा व्याधी वार्धक्या पुलन तेथे अंगा न येता देखे दुरुनिया जो साधू बिंबसिया ते उपस गुरु योगिया पावे उने पारुया वैर्य जन्मांतरीचे सर्पा म्हणून या न वचे तेवे जन्मोचिया उने जो वाहे डोळा हरळ न विरे गायी कोते न जिरे तैसे काळीच न विसरे जन्मदुःख मने पुयत गत रिंगात हे मूत्रहर रंग निपाले या कटा मिया चाटला कुन्मू स्वदे आहा ऐसे या परी जन्माचा काटा धरी म्हणे आता ते मी जेणे ऐशी होय हरी उपनावया जुवारी जैसे की वैर बापाचिया पुत्र जे मारियाचिया रोगे पाठीचा जीवे सूड मागे तेने आक्षेप लागे जन्मपाठी परी जन्माते लाज न सोंडा जयाची निज संभवाती निस्तेज जे जिरे जीवे आणि मृत्यू पुढान आहे तोही कल्पातिया पाहे फरी आजीची होय साधुनी जे माझे आथाव म्हणतात थंडीची या पंडूसुता पाहुणार आईता कासे जीवे पंक्तो रणाचा ठाव सांभाळी जे जैसा ओढरविल्या सुईचे घाव न लागाचिया पाहेचा एपा वाटवा व अर्जिता होई सावधान जीवे ते वचनिया औषधो धाविजिया जीवे एरवी ऐसे घडे जे जळत घडी सापडत ते मग पांडव कुडे खाये चोंडिया